नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला पाहतात माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माकोडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस. तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटी वॉरियर 2.0 ही जी बॅच आपण स्टार्ट केली, या बॅचला महाराष्ट्रामधून भरभरून प्रतिसाद भेटलेला आहे. त्या अनुषंगाने पुन्हा आज आपण तिसरा टॉपिक घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये एमएसटी सीईटी पीवायक्यू आहेत कुणाचे, अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिडचे. तर विद्यार्थी बाळांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहायचं नाही. आणि नवीन विद्यार्थ्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक पाठवा, जेणेकरून त्यांना त्यांच्या मायबोलीमधून केमिस्ट्री शिकायला भेटेल. तर बाळांनो, टाइम न घालवता आपल्या खास आणि इंटरेस्टिंग टॉपिकला काय करतोय, आपण स्टार्ट करतोय. चला तर मग आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. तर बाळांनो बघा, पहिला जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन मध्ये काय आहे बघा. मिथिल प्रोपॅनोएट ऑन hydrolysis with dilute NaOH forms a salt that on further acidification with concentrated HCl forms. आता हा क्वेश्चन विचारला बेटा 2025, 2023 आणि 2021, म्हणजे 25 ला विचारलाय, 23 ला विचारलाय आणि 2021 ला विचारलाय. हा क्वेश्चन एवढा इम्पॉर्टंट आहे की 3 वेळेस विचारलाय. आता लक्ष द्या, महत्वाचं काय आहे, हा सर्व जो टॉपिक असणार आहे, या टॉपिक मध्ये सर्व क्वेश्चन मोस्ट रिपीटेड असणार आहेत. म्हणून हे लेक्चर तुम्हाला शेवटपर्यंत बघायचंय, जेणेकरून तुम्हाला 100% सीईटी मध्ये फायदा होणार आहे. बघा, लक्ष द्या बेटा, क्वेश्चन काय आहे, मिथिल प्रोपॅनोएट ऑन हायड्रोलिसिस. आता मला सांगा, कुणाचं हायड्रोलिसिस करायचंय? मिथिल प्रोपॅनोएटचं. म्हणजेच लक्षात घ्या, सिंपल आहे, CH3 त्याच्यानंतर CH2 C डबल बॉन्ड O आणि इथं आहे बेटा OCH3 आहे. ओके, हा आहे तुमचा मिथिल प्रोपॅनोएट. ओके, आता या मिथिल प्रोपॅनोएटचं काय करायचं बेटा? हायड्रोलिसिस करायचं. कुणासोबत? हा आहे तुमचा मिथिल प्रोपॅनोएट. घेतला आपण कोण? मिथिल प्रोपॅनोएट. ओके, याचं हायड्रोलिसिस करायचं बेटा कोणा? डायल्यूट NaOH सोबत. कुणासोबत करायचंय? प्लस NaO आणि S सोबत करायचं. तो कसा आहे बेटा? डायल्यूट आहे, म्हणजेच काय? सोडियम हायड्रॉक्साइड आहे. आता काय होत असतं चेक करा बेटा, सिंपल आहे. या ठिकाणचा CH3 आणि इथला OH बेटा काय व्हायला? CH3OH व्हायला. म्हणजेच काय व्हायला बेटा? लक्षात घ्या, जसं सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सॉल्ट तयार व्हायला. बघा, सॉल्ट कसा तयार होतो? CH3, बघा चेक करा बेटा, CH3 त्याच्यानंतर CH2 C डबल बॉन्ड O Na. ओके, हा मायनस आहे, हा काय प्लस आहे. झाला का नाही सॉल्ट बेटा तयार? आणि दुसरा जो तयार झालाय तो आहे बेटा कोण? प्लस CH3OH आहे बेटा, मिथेनॉल आहे. ओके, मग आता काय करायचं बघा, लक्षात घ्या, सिंपल आहे. पुन्हा त्याने काय म्हणतंय? फर्दर ऍसिडिफिकेशन विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl. कुणासोबत ऍसिडिफाय करायचंय? कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत. म्हणजेच काय करायचं? प्लस H बॉन्ड Cl घ्यायचा बेटा. कोण घ्यायचा? H बॉन्ड Cl. म्हणजेच काय होईल रे बाळा? थोडा जातो NaCl आणि हा H या ठिकाणी येतो आणि नवीन एक प्रोडक्ट तयार होतो बेटा. तो प्रोडक्ट कसा आहे बघा, CH3 त्याच्यानंतर काय असतं बेटा? CH2 C डबल बॉन्ड O, इथं O आणि इथं H आहे बेटा. हा H गेल्याच्या नंतर इथं काय व्हायला असा, आणि प्लस काय होतं बेटा? इथं लक्षात घ्या NaCl. आता थोडस लक्षात घ्या, इथं C नंबरचा ऑप्शन बघा. कार्बन किती? 1 2, हे 2 कार्बन, 3 2 5 हायड्रोजन, COOH. म्हणजे C नंबरचा ऑप्शन काय आहे बेटा तुमचं? करेक्ट आहे. कोणता? C नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. पटकन बेटा याचा स्क्रीनशॉट काढून घे. खूप महत्वाची रिॲक्शन आहे आणि हा क्वेश्चन 3 वेळेस विचारला गेलेला आहे. असाच क्वेश्चन परीक्षेला विचारला जाऊ शकतो. ओके, खूप सोपा आहे की नाही बेटा क्वेश्चन? पटकन याचा स्क्रीनशॉट काढ. चल, घेतला? ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन बघा काय आहे. विच अमंग द फॉलोइंग हॅज अ हायेस्ट बॉइलिंग पॉइंट. आता याच्यापैकी कुणाचा बॉइलिंग पॉइंट काय आहे? जास्त आहे. आता मला सांगा, हा क्वेश्चन 2025 ला आणि 2021 ला विचारलाय. आपण क्वेश्चन सर्व 2025 ला विचारलेले क्वेश्चन काय करतोय? डील करतोय. आता मला सांगा, याच्यामध्ये हायेस्ट बॉइलिंग पॉइंट कुणाचा असणार आहे? आता ह्या प्रोपॅनोन आहे, म्हणजेच काय आहे? CH3 C डबल बॉन्ड O आणि इथं काय आहे? CH3 आहे. हा प्रोपॅनोन आहे. त्याच्यानंतर हा इथेनोइक ऍसिड आहे बेटा.
इथेनॉइक ऍसिड कसा CH3, त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O, इथं काय आहे O आणि इथं काय असणार H, हा प्रोपॅनोइक ऍसिड आहे. त्याच्यानंतर आता हा प्रोपॅनॉल आहे. प्रोपॅनॉल म्हणजे कोण आहे बेटा CH3, त्याच्यानंतर CH2, त्याच्यानंतर CH2 आणि हा आहे OH, हा आहे प्रोपॅनॉल. ओके, हा कोण आहे बेटा इथेनॉइक ऍसिड आहे. ओके, लक्षात घ्या कोण आहे इथेनॉइक ऍसिड, हे आहे प्रोपॅनल. प्रोपॅनल म्हणजे काय बेटा लक्षात घे CH3, त्याच्यानंतर CH2, C डबल बॉन्ड OH. आता या एवढ्यांपैकी बॉइलिंग पॉइंट कुणाचा जास्त आहे बाळांनो? यामध्ये बॉइलिंग पॉइंट कुणाचा जास्त असतो माहितीये का? सर्वात जास्त बॉइलिंग पॉइंट असतो इथेनॉइक ऍसिडचा. आता इथेनॉइक ऍसिडचा का, तर हा डायमर फॉर्म करत असतो. काय करतो? डायमर फॉर्म करतो. कसा डायमर फॉर्म करतो बघा, इथं बघा CH3 आहे हा, त्याच्यानंतर इथं काय आहे O आहे आणि हा काय बेटा तुमचा H आहे. कोण आहे H. ओके, इथं डबल बॉन्ड, आय एम सॉरी, इथं लक्ष द्या, इथं लिहितो बेटा मी, इथं लक्षात घ्या H, इथं O बॉन्ड करतो, इथं C डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी आहे CH3. आता याच्यामध्ये डायमर फॉर्म होतो. डायमर कसा फॉर्म होतो बघा, बघा डायमर कसा फॉर्म होतो. हे हायड्रोजन बॉन्ड तयार होतो दोन मॉलिक्यूल मध्ये, याला डायमर म्हणतो. इथं पार्शियली निगेटिव्ह चार्ज, इथं पार्शियली पॉझिटिव्ह, इथं पार्शियली पॉझिटिव्ह, इथं पार्शियली निगेटिव्ह. आता इथं डायमर फॉर्म झाल्यामुळं तुमच्या इथेनॉइक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट काय असतो? हाय असतो. आता या ठिकाणी तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग दिसते, मग सर्वात जास्त कुणाचा असतो? ऍसिटिक ऍसिडचा, नंतर अल्कोहोलचा, नंतर काय बेटा ऍसिटाल्डिहाइडचा, नंतर कुणाचा? तुमच्या किटोनचा. अशा पद्धतीनं, परंतु हायेस्ट कोण आहे? तुमचा इथेनॉइक ऍसिड आहे. हे तुमचं बी नंबरचं ऑप्शन काय बेटा करेक्ट आहे, कारण इथं डायमर फॉर्म झाला, डायमर. ओके, यांच्यामध्ये काय आहे? हायड्रोजन बॉन्डिंग तयार झालेली आहे. काय झालेली बेटा? हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, तर लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, महत्वाची कॉन्सेप्ट आहे. ओके, त्याच्यानंतर विच अमंग द फॉलोइंग हॅज अ लोएस्ट बॉइलिंग पॉइंट. आता याच्यामध्ये लोएस्ट बॉइलिंग पॉइंट कुणाचा आहे? आता तुम्हाला माहिती आहे इथं कोण आहे बेटा? ऍसिटिक ऍसिड आहे, त्याला इथेनॉइक ऍसिड बी म्हणतो आपण, है की नाही? हा जो इथेनॉइक ऍसिड याचा बॉइलिंग पॉइंट सर्वात जास्त असतो. म्हणजे कुणाचा? CH3, COOH चा काय असतो? सर्वात जास्त असतो. त्याच्यानंतर इथं तुम्हाला हा दिसतोय बेटा इथेनॉल. इथेनॉल दिसतोय काय? प्रोपॅनॉल दिसतोय. म्हणजे CH3, CH2, त्याच्यानंतर OH याचा याच्यानंतर बॉइलिंग पॉइंट असतो. त्याच्यानंतर बघा कोण असणार आहे मग तुमचा? CH3O, CH2 आणि इथं आहे CH3 आणि लास्टला आहे बेटा CH3, CH2, CH2, CH3 म्हणजेच कोण आहे बेटा? ब्युटेन. इथं सर्वात कमी म्हणजे सर्वात कमी बॉइलिंग पॉइंट जर असेल तर कुणाचा असेल बेटा? CH3, CH2 आणि CH3 चा. म्हणजेच लक्षात घ्या CH3, CH2 आणि इथं CH3. याच्यावरून एक लक्षात येतंय, सर्वात जास्त कुणाचा असतो? कार्बोहायड्रोलिक ऍसिड, नंतर अल्कोहोल, नंतर इथर, नंतर कोण बेटा? अल्केन. अशा पद्धतीने काय असतो बॉइलिंग पॉइंट? सर्वात कमी अल्केनचा असतो, सर्वात जास्त कोणाचा असतो बेटा? कार्बोहायड्रोलिक ऍसिडचा असतो. अशा पद्धतीनं तुमचा आन्सर नंबर काय आहे बेटा? इथं C नंबरचा ऑप्शन काय बेटा करेक्ट आहे. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, महत्वाची कॉन्सेप्ट आहे. घेतला बेटा? ओके, धन्यवाद. चला तर बाळांनो नेक्स्ट पहा. आयडेंटिफाय द प्रोडक्ट बी. कोणता प्रोडक्ट? कोणता? आयडेंटिफाय द प्रोडक्ट बी इन द फॉलोइंग रिॲक्शन. आता बी प्रोडक्ट खाली दिलेल्या रिॲक्शन मध्ये काय करायचं आहे? आयडेंटिफाय करायचं आहे. आता रिॲक्शन आहे ड्राय आईस. आता ड्राय आईस म्हटल्याच्या नंतर काय असणार आहे? तुमचा कार्बन डायऑक्साईड असणार आहे. काय असणार आहे? कार्बन डायऑक्साईड. बघा चेक करा, C डबल बॉन्ड O. आता इथं काय आहे? C डबल बॉन्ड O आहे. ओके, हा झाला ड्राय आईस. ड्राय आईस. ओके, त्याच्यानंतर बेटा प्लस कोण घ्यायचा आहे? CH3. त्याच्यानंतर CH3 घेतला बेटा Mg आणि इथं आहे बेटा Br. ओके, आता काय होत असतं माहितीये का? ही रिॲक्शन होत असते इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. कुणाच्या सानिध्यात रिॲक्शन वाली? ड्राय इथरच्या. आता काय होतं बेटा? चेक कर बेटा, इथला असा इथून अटॅक होतो बेटा, इथला बॉन्ड इथं येतो, पुन्हा इथून हा काय करतो? असा अटॅक करतो, इथून बॉन्ड असा ब्रेक होतो. बघा किती सिंपल आहे, कशा पद्धतीने ब्रेकिंग व्हायली. हे रोड मॅप तुमच्या लक्षात असला पाहिजे. मग याच्यापासून जो तयार होतो तो Mg कॉम्प्लेक्स कसा तयार होतो? हा CH3 पहिले घेतो बेटा,
CH3, त्याच्यानंतर इथं C डबल बॉन्डला C डबल बॉन्ड जशाला तसा, इथं नाही का O, त्याच्यानंतर Mg, त्याच्यानंतर काय आहे बेटा Br. हा तयार झाला तुमचा Mg कॉम्प्लेक्स. काय तयार झाला बेटा? Mg कॉम्प्लेक्स तयार झाला राजा. खूप 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 सिंपल आहे. त्याच्यानंतरची कंडिशन हा झाला तुमचा ए ऑप्शन. हे तुमचा तयार झाला, ए प्रोडक्ट तयार झाला. आता कोण तयार करायचा? बी. आता लक्षात घ्या, हा H3O प्लस घ्यायच्या ऐवजी मी काय करतो? HOH घेतो इन द प्रेझेन्स ऑफ H प्लस आयन करतो याला. काय हरकत आहे? खूप सिंपल आहे बेटा. मग आता काय होतं बघा, हे बघा कोण आहे? झाला तयार. आता राहतो का CH3 C डबल बॉन्ड OH. आता लक्षात घ्या, CH3 C डबल बॉन्ड OOH आणि प्लस MgOH आणि इथं आहे बेटा Br आणि याला म्हणायचं बेटा इथॅनोइक ऍसिड. काय म्हणायचं? इथॅनोइक ऍसिड म्हणतो आपण. काय म्हणतो? इथॅनोइक ऍसिड. बघा इथॅनोइक ऍसिड आहे त्याच्यामध्ये. तुमचं बी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. किती सिंपल रिॲक्शन आहे आणि हा आहे तुमचा ए प्रोडक्ट. ओके, काय आहे प्रोडक्ट? सॉरी आय एम सॉरी प्रोडक्ट बी बेटा. कोण आहे? प्रोडक्ट बी आहे. किती सोपा क्वेश्चन आहे बघा. व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, खूप महत्वाचा आहे बेटा. घेतला बेटा स्क्रीनशॉट? ओके, चला. म्हणजे याचा अर्थ, आणि हा क्वेश्चन बेटा 2025 ला आणि 2023 ला आलाय. हे पण लक्षात ठेवायचंय तुम्हाला. ओके, प्रत्येक वेळेस सांगायची गरज नाही पडली पाहिजे. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द रिएजंट युज्ड इन द फॉलोइंग रिॲक्शन. बघा हा क्वेश्चन 2025 ला आणि 2023 ला आलेला बेटा क्वेश्चन. कधी आलेला आहे? 2025 आणि 2023 ला आलेला आहे. ओके, हे इथं दिसतंय, हे आहे का? आता मला सांगा, इथं आहे बेन्झॉइक ऍसिड. कोण आहे? बेन्झॉइक ऍसिड. आता बेन्झॉइक ऍसिड कसा असतो बेटा? लक्षात घ्या. ही किती शॉर्ट ट्रिकनं रिॲक्शन लक्षात ठेवायचं सांगतो. आता ही रिॲक्शन अशी दिलेली ना, तर रिएजंट कसा ओळखायचा सांगतो. आता लक्ष द्या बेटा, हा बेन्झॉइक ऍसिड आहे बेटा. ओके, बेन्झोइक ऍसिड असा असणार आहे, ओ आणि इथं एच असणार आहे. प्लस काय काढायचं तुम्हाला? रिएजंट ओळखायचा. कोण येतं? आता रिएजंट कसा ओळखायचा सांगतो. आता मला सांगा बेटा, या ठिकाणी कोण आहे? बेन्झॉइल क्लोराइड, म्हणजे तो असा असणार आहे C डबल बॉन्ड O आणि इथं कोण असणार आहे? Cl प्लस. आता POCl3 असणार आहे. फॉस्फरस ऑक्सिक्लोराइड तो असा असणार आहे बेटा. ओके, त्याच्यानंतर तिसरा असणार आहे बेटा H बॉन्ड Cl. हे काय झालं? तुमचा हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता याच्यावरून कसा ओळखायचा लक्षात घ्या. आता मला सांगा बेटा, हा Cl एक झाला, हे 3 झाले. आता 3 आणि 1 किती झाला? 4 आणि हा 1 किती झाला? 5. या ऑप्शन मध्ये 5 Cl वाला मॉलिक्यूल शोधा. 5 Cl वाला मॉलिक्यूल कोण आहे? PCl5 आहे की नाही? मग इथं असणार कोण बेटा? PCl5. आणि बघा इथं P पण आहे, Cl 1 4 आणि इथं 1 5, म्हणजे तुमचा PCl5 नावाचा काय आहे? रिएजंट. एकदम शॉर्ट ट्रिक आहे, डोकं लावायचं काम सुद्धा नाहीये. म्हणजेच लक्षात घ्या, PCl5 तुमचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे, है की नाही? हा क्वेश्चन 2025 आणि 2023 ला विचारला होता. किती सोपा क्वेश्चन आहे आणि सोप्या ट्रिकने गेला तर अजून सोपा आहे. ओके, चालतंय. याचा स्क्रीनशॉट काढून घे. लागलीच नेक्स्ट क्वेश्चन कडे आपल्याला वळायचं बेटा. ओके, चालतंय. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द रिएजंट आर नेसेसरी टू ब्रिंग द फॉलोइंग कन्व्हर्जन. आता हा क्वेश्चन एवढा सोपा आहे बेटा. हे फॉलोइंग कन्व्हर्जन कशा पद्धतीने लक्षात ठेवायचंय? हा क्वेश्चन 2025 ला आणि 2023 ला विचारले गेलेला आहे. आता मग मला सांगा बेटा, इथं तयार करायचा कोण बेटा तुम्हाला? बेन्झोइक ऍसिड. सॉरी, इथं तयार होणार आहे तुमचा कोण माहितीये का? इकडे लक्षात घ्या, सिंपल आहे. या ठिकाणची कंडिशन काय आहे? इथं आहे तुमचा Cl असणार आहे, Cl. आता मला सांगा, जर Cl असेल या ठिकाणी तर काय होईल बेटा? इथं लक्ष द्या, सिंपल आहे. इथं घेतो मी HOH, म्हणजे कोण रे बाबा? हा आहे तुमचा कोण? हे आहे तुमचा वॉटर मॉलिक्यूल. मग वॉटर मॉलिक्यूल घेतला, तिथं काय होतं? कोण तयार झाला? HCl. म्हणजे बाय प्रोडक्ट तुमचा कोण तयार व्हायला? -HCl होणार आहे बाय प्रोडक्ट. ओके, आणि प्रोडक्ट काय होईल? इथं लक्षात घ्या, बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड OH. अशा पद्धतीने काय तयार होईल? तुमचा बेन्झोइक ऍसिड तयार होईल बेटा. कोण तयार होईल? बेन्झोइक ऍसिड.
म्हणजेच उत्तर काय आहे तुमचं करेक्ट बेटा, H2O नावाचं आन्सर काय आहे तुमचं करेक्ट आन्सर आहे बेटा, कोणतं H2O. ओके, लक्षात येतं बेटा. चला लागलीच आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळतोय. बघा या ठिकाणची कंडिशन काय आहे चेक करा बेटा. बघा लक्ष द्या. विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ मिसिटिल ऑक्साइड. आता मिसिटिल ऑक्साइड म्हणजे कोण असतो बेटा, लक्षात घ्या. या ठिकाणी C डबल बॉन्ड CH3, त्याच्यानंतर CH3, त्याच्यानंतर कोण आहे बेटा, लक्ष दे इकडे लक्ष दे, CH, त्यानंतर C डबल बॉन्ड O आणि इथं आहे CH3. आता याचं नाव बघा काय आहे, 1 2 3 4 आणि इथं काय बेटा 5 आहे. म्हणजेच काय म्हणता येईल, 4 मिथिल. लक्ष दे बेटा, सांगतोय 4 मिथिल आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी चेक करा बेटा, 1 2 3 4 आणि 5 म्हणजेच काय बेटा, पेंट 3En2ONe हे आहे बेटा तुमचं मिसिटिल काय म्हणता येईल ऑक्साइड. आणि मिसिटिल ऑक्साइड असा कुठे चेक करा बेटा, इथं बघा B नंबरचा आहे का, 1 2 3 4 आणि काय 5 आहे. हे CH3 खाली आहे. म्हणजेच लक्षात घ्या, अशा पद्धतीने B नंबरचा ऑप्शन काय आहे तुमचं करेक्ट आहे. आणि किती सोपा कॉन्सेप्ट आहे चेक करा बेटा, आहे का नाही बेटा. ओके, त्यानंतर विच अमंग द फॉलोइंग हॅज अ लोवेस्ट बॉइलिंग पॉइंट. खाली दिलेल्यापैकी कुणाचा बॉइलिंग पॉइंट लोवेस्ट आहे. आपण सांगितलं होतं बेटा, ज्यावेळेस अशा कंडिशनचे क्वेश्चन असतात त्यावेळेस तुम्हाला काय करता येईल, बेसिसवर हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. आता इथं पेंटॅनल आहे बेटा, कोण आहे, पेंटॅनल आहे A नंबरचा. CH3 आहे, त्याच्यानंतर CH2 आहे, CH2 आहे, CH2 C डबल बॉन्ड O आणि इथं काय आहे बेटा H, याला म्हणायचं पेंटॅनल. 1 2 3 4 आणि काय आहे 5. त्याच्यानंतर प्रोपॅनल आहे बेटा B नंबरचा. प्रोपॅनल म्हणजे काय, CH3 CH2 C डबल बॉन्ड O आणि इथं काय आहे H आहे, याला म्हणायचं प्रोपॅनल. त्याच्यानंतर मिथॅनल आहे बेटा, CH3 C डबल बॉन्ड O काय आहे बेटा H, याला C नंबरचा ऑप्शन आहे. आणि D नंबरचा ऑप्शन आहे इथॅनल. D नंबरचा ऑप्शन आहे इथॅनल. इथॅनल काय असणार आहे, CH3 C डबल बॉन्ड O आणि इथं काय आहे H, हे झाला इथॅनल. आता इथं लक्षात ठेवायचं, ज्याचा मॉलिक्युलर मास सर्वात कमी आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट काय असतो बेटा, लोवेस्ट असतो. मग सर्वात मॉलिक्युलर मास असणारा कोण आहे, 1 कार्बनवाला. मग 1 कार्बनवाला कोण आहे बेटा, मिथॅनल. हे C नंबरचं ऑप्शन काय तुमचं करेक्ट आहे. इथं 1 2 3 4 5 कार्बन येतं, इथं किती आहे 3 कार्बन येतं, इथं 2 येतं, इथं किती आहे 1. ज्याच्याकडे कार्बनची संख्या कमी आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट काय आहे, लोवेस्ट आहे. हे लक्षात ठेवायचं, कारण त्याचं मॉलिक्युलर मास पण काय आहे, कमी आहे. कारण बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास असतं. ओके, चालतं बेटा, पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. लागलीच नेक्स्ट क्वेश्चन कडे वळायचंय. आणि हा क्वेश्चन बेटा 2025 आणि 2023 ला विचारला गेलेला आहे. ओके, चालतं बेटा. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द प्रोडक्ट B इन द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन. आता लक्षात घ्या बेटा, या ठिकाणची कंडिशन काय आहे, किती सिंपल बघा. कोण आहे, आयडेंटिफाय द प्रोडक्ट बी प्रोडक्ट काय करायचा, आयडेंटिफाय करायचा. आणि रिॲक्शनची सिक्वेन्स दिलेली आहे. आता काय आहे, इथेन नायट्राइल आहे. कोण आहे बेटा, हा इथेन नायट्राइल. इथेन नायट्राइल कसं असेल बेटा, CH3 असेल, त्याच्यानंतर C ट्रिपल बॉन्ड काय असणार आहे, N असणार आहे. ओके, अशी कंडिशन ज्या वेळेस असते त्यावेळेस लक्षात घ्यायचं काय होत असतं बघा. आता या ठिकाणची कंडिशन काय आहे, इथं 2 हायड्रोजन घेतलेत बेटा नेसेंट. ओके, आणि प्लस घेतला बेटा H बॉन्ड Cl घेतलाय. आणि लक्षात घ्या इथं टाकला बेटा तुमचा कोण, SnCl2 स्टेनस क्लोराइड. आता याच्यापासून जो तयार होतो तो काय, 1 हायड्रोजन इथं ऍड करा, 1 हायड्रोजन इथं ऍड करा, HCl पण ऍड करा. काय होतंय बघा, या ठिकाणी चेक करा, CH3 त्याच्यानंतर CH डबल बॉन्ड NH डॉट H बॉन्ड Cl. अशा पद्धतीने ऍडक्ट तयार होतो बेटा, ऍडिशन प्रोडक्ट तयार होतो. कोण, हे 2 हायड्रोजन 1 कार्बनला दिला, 1 नायट्रोजनला दिला, आणि या ठिकाणचा HCl जसेल तसा काय झाला, ऍड झाला. आता याला घ्यायचं बेटा, काय करायचं माहितीये का, लक्षात घ्या बेटा, सिंपल आहे. इथं HO आणि इथं काय बेटा, काय करतो मी, लक्षात घ्या, सिंपल आहे.
आता कंडिशन काय आहे, इथं ओ घेतला मी, या ठिकाणी एच आहे, या ठिकाणी काय आहे, एच आहे. ओके, आणि लक्षात घ्या इथली कंडिशन काय आहे, इथं एच प्लस आयन टाकायचं नाही, कारण हा कोण आहे, H3O प्लस आहे, हे H2O आणि हा प्लस म्हणजे काय H3O प्लस आहे. आता चेक करा बेटा काय होत असतं, इथला एवढा ग्रुप जो आहे ना, हा एवढा ग्रुप निघून जातो. आता एवढा ग्रुप निघून गेल्याच्या नंतर काय, 4 1 2 3 4 हायड्रोजन, एक नायट्रोजन, एक काय आहे, Cl आहे. आणि अशा पद्धतीनं हा झाला NH4Cl तयार. ओके, आता NH4Cl तयार झाला, बाकी राहिला कोण, O, CH3C डबल बॉन्ड OH, म्हणजेच काय होतो, CH3C डबल बॉन्ड O आणि इथं काय आहे H प्लस NH4 काय आहे Cl. अशा पद्धतीने तुमचा प्रोडक्ट तयार व्हायला, म्हणजेच काय 1 2 याला इथेनॉल म्हणतात. काय म्हणतात बेटा, इथेनॉल. आणि डी नंबरचा ऑप्शन काय करेक्ट आहे. हा क्वेश्चन 2025 आणि 2023 ला परीक्षेला विचारलेला आहे, म्हणजेच काय आहे इम्पॉर्टंट आहे. याचं नाव आहे बेटा इथेनॉल. इथेनॉल, आणि लक्षात घ्या हे आहे तुमचा बी प्रोडक्ट. कोण आहे, बी प्रोडक्ट. ओके, याचा पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे बेटा. घेतला का रे स्क्रीनशॉट, घेतलाय का? ओके, चला क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन खूप मोठा दिसतोय. हा क्वेश्चन 2025 ला आणि 2023 ला विचारला. आता चेक करा, आयडेंटिफाय द नेम ऑफ रिएक्शन इफ कार्बोनिल ग्रुप ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. कुणाचा बेटा कार्बोनिल ग्रुप, अल्डिहाइडचा, आणि कुणाचं, कीटोनचं. हे कार्बोनिल ग्रुप आहे. याची रिएक्शन काय आहे, इज रिड्यूस. बघा कोण बेटा, कीटोन आणि अल्डिहाइडचा कार्बोनिल ग्रुप इथं लिहिलाय मी. ओके, इज रिड्यूस टू मिथिलीन. काय तयार होणार त्याच्यापासून, मिथिलीन, युजिंग हायड्राझाईन. कोण यूज करायचा, हायड्राझाईन यूज करायचा. H2N आणि NH2 हा आहे हायड्राझाईन. कोण आहे बेटा, हायड्राझाईन आहे. आणि याच्यापासून तयार करायचा मिथिलीन ग्रुप. मग कसा तयार होतो चेक करा, इथं तयार होतो बघा, हा झाला तुमचा H2O. कोण तयार झाला, H2O, म्हणजेच काय -H2O झाला बेटा. ओके, झाला -H2O, राहिला काय मग तुमच्याकडं C, इथं डबल बॉन्ड NH2, याला हायड्राझोन म्हणायचं. हायड्राझाईनचा काय झाला बेटा, हायड्राझोन झाला. आता इथं काय होत असतं माहितीये का, इथं तुम्हाला कॅटलिस्ट म्हणून टाकायचा आहे KOH आणि दुसरा टाकायचा आहे HOCH2 बॉन्ड CH2 बॉन्ड OH. हा टाकायचा बेटा. टाकल्याच्या नंतर काय होतं, हा N2 गॅस काय होतो, इव्हॉल्ड होतो बेटा. कोणता गॅस, N2 गॅस इव्हॉल्ड होतो. आणि N2 गॅस जर इव्हॉल्ड झाला तर इथं तयार होतो बेटा CH2 असा मिथिलीन ग्रुप तयार होतो. आणि प्लस प्लस कोणता गॅस बेटा, N2 गॅस काय होत असतो, इव्हॉल्ड होतो, आणि तयार झाला तुमचा मिथिलीन ग्रुप. आणि याच रिएक्शनला आपण म्हणत असतो बेटा उल्फ-किर्शनर रिडक्शन. काय म्हणत असतो, उल्फ-किर्शनर रिडक्शन. किती सिंपल रिएक्शन आहे बेटा, नेम रिएक्शन आहे, ज्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. ओके, चालतं, पटकन कॉन्सेप्टची काय करा, याचा काय करा बेटा, स्क्रीनशॉट काढून घ्या, लागलीच आपल्याला नेक्स्ट पॉइंटकडे वळायचंय. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग अल्किन्स ऑन ऑक्सिडेशन बाय KMnO4 and dilute H2SO4 फॉर्म ऍडिपिक ऍसिड. हा क्वेश्चन 2025 सलग 2024, 2025 ला आणि 2024 ला सलग विचारलेला आहे. म्हणून कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे, ऍडिपिक ऍसिड तयार करण्यासाठी सायक्लोहेक्झिन नावाची जी कॉन्सेप्ट आहे, इथं लक्षात घ्या, इकडे लक्ष द्या, किती सिंपल आहे. अशा पद्धतीनं हा सायक्लोहेक्झिन आहे. कोण आहे बेटा, सायक्लोहेक्झिन आहे. आणि हा घेतला बेटा आणि काय केलं, KMnO4 घेतला आणि काय केलं, डायल्यूट H2SO4 टाकला बेटा. त्यात काय टाकला, डायल्यूट H2SO4. तर हा अशा पद्धतीने काय होतो, ब्रेक होतो. आता ब्रेक झाल्याच्या नंतर काय होतं बेटा, इथं तयार काय होणार आहे बघा, चेक करा. इथं हा 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 आणि हा COOH. इथं चेक करा, 1 2 3 4 5 आणि काय 6. याला ऍडिपिक ऍसिड म्हणायचं. काय म्हणायचं बेटा, ऍडिपिक ऍसिड म्हणायचं. म्हणजेच हे ऑप्शन काय तुमचं करेक्ट आहे. कोण, सायक्लोहेक्झिन. ओके, चालतं बेटा, याचा पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या, महत्वाची कॉन्सेप्ट आहे. घेतला बेटा, लागलीच आपल्याला नेक्स्ट पॉइंटकडे वळायचंय. घेतला, चालतंय. त्याच्यानंतर विच अमंग द फॉलोइंग इज अ डायकार्बोहेक्स
कार्बोहॅक्झिलिक ऍसिड. याच्यामध्ये दिलेल्यापैकी कोण डायकार्बोहॅक्झिलिक ऍसिड आहे? फेलेरिक ऍसिड नाही, कॅप्रॉइक ऍसिड तर नाहीच, ब्युटॅरिक ऍसिड तर नाहीच, मग राहिला कोण? गुल्टरिक ऍसिड. गुल्टरिक ऍसिड म्हणजे काय बेटा? CH2 CH2 त्याच्यानंतर CH2 त्याच्यानंतर COOH. याला काय म्हणायचं बेटा? गुल्टॅरिक ऍसिड म्हणायचं. म्हणजेच गुल्टॅरिक ऍसिड मध्ये काय आहेत बेटा? दोन काय आहेत? डायकार्बोहॅक्झिलिक ऍसिड आहे. ओके, चालतं बेटा. हा क्वेश्चन पण 2025 आणि 2023 ला विचारला गेला होता. ओके, आयडेंटिफाय द रिएक्शन सो दॅट कार्बोनिल ग्रुप ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. पुन्हा तसाच क्वेश्चन आहे, पण हे जे रिडक्शन आहे क्लेमन्सन रिडक्शन आहे. पहिलं जे होतं वुल्फ किशनर होतं. मग आता बघा, अल्डिहाइड आणि कीटोन कोण आहे? कार्बन आहे. ओके, डबल बॉन्ड हा अल्डिहाइड आणि कीटोनचा कार्बोनिल कार्बन आहे. प्लस काय घ्यायचा बेटा? इथं प्लस काय करायचा? 2H घ्यायचे बेटा अशा पद्धतीनं, आणि इथं 2H घ्यायचे. घेतले. इन द प्रेझेन्स ऑफ काय सांगितलं त्यानं? झिंक अमलगम आहे. ZnHG आहे बेटा. कोण आहे? ZnHG. तर काय होत असतं बाळा? लक्ष दे, इथं कोण निघून गेला? H2O निघून गेला. हा 2H इथं ऍड झाले, म्हणजे CH2 बॉन्ड CH2 तयार झाला, आणि प्लस या ठिकाणी H2O पण निघून गेला. याच रिडक्शनला आपण काय म्हणतो बेटा? क्लेमन्सन रिडक्शन असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? क्लेमन्सन रिडक्शन. ओके, चालतं बेटा. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, लागलीच नेक्स्ट क्वेश्चन कडे आपल्याला वळायचंय. ओके, चालतंय. आयडेंटिफाय द प्रोडक्ट फॉर्म्ड इन द फॉलोइंग रिएक्शन. आता हा तुमचा कोण? ऍसिड अनहायड्राइड आहे. वॉटर सोबत रिएक्शन केलं, त्याचा प्रोडक्ट सांगायचा. 2025 ला आणि 2024 ला सलग 2 वर्ष हा क्वेश्चन विचारला. याचा अर्थ तिसऱ्या वर्षी पण येऊ शकतो. मग आता मला सांगा, इथं ऍसिड अनहायड्राइड मी अशा पद्धतीने लिहून घेतो, जेणेकरून तुम्हाला पण सहजासहजी काय येईल? लक्षात येईल बेटा. जेणेकरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, आणि हे तुम्हालाच लक्षात येणं गरजेचं आहे. आम्हाला लक्षात येऊन काय करायचंय? आमचं सर्व संपलंय आता. आता लक्ष द्या, पुढचा पॉइंट काय आहे? इथं कोण घ्यायचा? HOH घ्यायचा बेटा. हा कोण घ्यायचा? HOH. आणि हा HOH जर घेतला तर काय होत असतं? चेक करा. एवढा ग्रुप जर मी असा इथं ऍड केला तर काय होईल? CH3C डबल बॉन्ड OH आणि CH3C डबल बॉन्ड OH अशा पद्धतीनं तयार होतो बेटा तुमचा 2 CH3C डबल बॉन्ड OOH. याला म्हणायचं बेटा तुमचा कुठे तो? हा आहे बेटा डी नंबरचा ऑप्शन. याला म्हणायचं ऍसिटिक ऍसिड. COOCH3COOH. तर असा तुमचा हा प्रोडक्ट आहे. 2025 आणि 2024 ला हा क्वेश्चन काय केलता? विचारला होता. ओके, चालतंय बेटा. नेक्स्ट पहा. आयडेंटिफाय द प्रोडक्ट फॉर्म्ड इन द फॉलोइंग रिएक्शन. खाली दिलेल्या रिएक्शन मध्ये तुम्हाला काय करायचं? प्रोडक्ट फॉर्म करायचा. तो कशा पद्धतीने लक्षात घ्या. जर अशी कंडिशन असेल ना बेटा, तर एवढा ग्रुप काय होत असतो? निघून जाऊन, समजा एकच मिनिट, एवढा ग्रुप निघून जातो बेटा, आणि त्या ठिकाणी काय होतं बेटा? लक्षात घ्या, बेन्झिन रिंग COOH ग्रुप येतो बेटा. त्याला म्हणायचं बेन्झोइक ऍसिड, आणि हा आहे बेटा तुमचा बेन्झोइक ऍसिड. डी नंबरचा ऑप्शन काय तुमचं? करेक्ट आहे. किती सोपा क्वेश्चन आहे, आणि हा सोपा क्वेश्चन 2025 आणि 2024 ला विचारलेला आहे. कारण या ठिकाणी तुमच्याकडे कोण आहे बेटा? KMnO4. यालाच आपण म्हणतो बेटा कोण? इथं काय म्हणतो? ऑक्सिडायझिंग एजंट म्हणत असतो. ओके, चालतंय. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड ॲज अ रिएजंट इन इटार्ड रिएक्शन. इटार्ड रिएक्शन मध्ये याच्यातला कुठला रिएजंट यूज होतात बेटा? याच्यातला हा क्वेश्चन 2025-2023 ला विचारलेला आहे. तर हा क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे. तर क्रोमिल क्लोराईड त्याच्यामध्ये यूज करतात. काय यूज करतात बेटा? क्रोमिल क्लोराईड यूज करत असतात. कुठं? तुमचं इटार्ड रिएक्शन मध्ये. कुठं? इटार्ड रिएक्शन मध्ये क्रोमिल क्लोराईड काय करत असतात? यूज करत असतात. म्हणजे किती सोपा क्वेश्चन आहे, चेक करा बेटा. चालतंय. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू बेटा आपण. आता इथली कंडिशन थोडीशी हटकी आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट एक्झॅबिट हायलोफॉर्म रिएक्शन. याच्यामधला कुठला एलिमेंट हायलोफॉर्म रिएक्शन काय करत नाही? एक्झॅबिट करीत नाही. तर एक महत्वाचं आहे, सर्व अल्डिहाइड जे असतात बेटा ते हायलोफॉर्म रिएक्शन दाखवतात. त्याच्यानंतर ऑल मिथिल कीटोन्स काय दाखवतात? हायलोफॉर्म रिएक्शन दाखवत असतात. आता मला सांगा, इथं अल्डिहाइड कोणते दाखवतात? ज्याच्यामध्ये CH3C डबल बॉन्ड O आहे हे दाखवतात बेटा. अल्डिहाइड दाखवतो. त्याच्यानंतर या ठिकाणी जे काय आहे तुमचे हे असे अल्कोहोल आहेत, सेकंडरी अल्कोहोल आहे.
किंवा प्रायमरी या ठिकाणी HB असू शकतो किंवा RB असू शकतो. असे अल्कोहोल काय करत असतात, तुमचं काय दाखवत असतात बेटा, हॅलोफॉर्म रिएक्शन. म्हणजेच हा पण दाखवल बेटा हॅलोफॉर्म CH3 C डबल बॉन्ड O, इथं काय आहे H, कारण इथं CH3 आहे बेटा. त्याच्यानंतर प्रोपॅनॉन पहा CH3 C डबल बॉन्ड O, आणि या ठिकाणी काय CH3, या ठिकाणी मिथिल ग्रुप आहे, इथं पण काय आहे मिथिल ग्रुप आहे बेटा. त्याच्यानंतर ब्युटॅनॉन पहा, चेक करा CH3 C डबल बॉन्ड O, CH2 आणि काय बेटा CH3 आहे, या ठिकाणी पण CH3 ग्रुप पाहायला भेटायला. आता इथली कंडिशन काय आहे चेक करा, इथं आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड O, आणि इथं काय बेटा CH3, आय एम सॉरी इथं काय आहे H आहे. तर इथं मला सांगा हा इथिल ग्रुप आहे, आणि हा इथिल ग्रुप असल्या कारणामुळं तुमचा काय दाखवत नाही बेटा, हा हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवत नाही. बाकीचे सर्व हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवतात, हा हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवत नाही, कारण इथं मिथिल ग्रुप नाहीये, त्या कारणामुळे त्या ठिकाणी हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवत नाही. म्हणजेच लक्षात घ्या हे आन्सर काय तुमचा करेक्ट आहे. हा क्वेश्चन 2025 आणि 2023 ला काय झालता विचारलेला आहे. म्हणजे किती सोपा क्वेश्चन आहे, चेक करा. फक्त तुमच्या लक्षात ठेवता आलं पाहिजे, आणि ठेवलं तर सर्व लक्षात राहील. चालतंय. त्याच्यानंतर बघा, आयडेंटिफाय द प्रोडक्ट फॉर्मड व्हेन Hex3ENE नायट्राइल इज रिड्यूस विथ डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड फॉर्मड बाय ऍसिड हायड्रोलिसिस. काय करायचं बेटा, ऍसिड हायड्रोलिसिस करायचंय. तर ऍसिड हायड्रोलिसिस करणं म्हणजे काय थोडंसं लक्षात घ्या, सिंपल आहे. कोण घ्यायचा आहे, Hex3ENE नायट्राइल, म्हणजेच लक्षात घ्या CH3, त्याच्यानंतर CH2, त्याच्यानंतर काय आहे बेटा लक्षात इकडं, इथं बघा चेक करा, हे काय झालं 1 2, इथं CH लिहून, एक मिनिट सर्व लक्ष ठेवा, थोडंसं लक्ष द्या बेटा. इथं मी C 2 3 4 5 आणि इथं काय लिहितो 6. आता 6 म्हणजे काय, इकडे लक्षात घ्या, इथं C ट्रिपल बॉन्ड N आहे बेटा. कोण आहे, C ट्रिपल बॉन्ड N आहे. 1 2 3, 3 नंबरला काय आहे डबल बॉन्ड आहे. आता याला जोडून घेतलं बेटा, अशा पद्धतीने मी जोडून घेतल्याच्या नंतर काय करता येईल चेक करा, 1 2 आणि 3 हायड्रोजन आहेत बेटा इथं. आता इथं चेक करा 1 आणि ह्या 2 हायड्रोजन. आता इथं 1 2 3 1 हायड्रोजन, या ठिकाणी 1 हायड्रोजन. थोडंसं लक्ष दे बेटा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि लक्षात घे सिंपल आहे, इथं काय केले 2 हायड्रोजन दिले मी अशा पद्धतीनं. हा झाला तुमचा कोण रे बेटा, Hex3ENE नायट्राइल झाला. कोण झाला, Hex3ENE नायट्राइल. आता मला सांगा इथं काय करायचं आहे, तुम्हाला जो टाकायचा याच्यामध्ये, याला म्हणतो बेटा काय, डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड. त्याला सोप्या पद्धतीने तो डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड आहे. आणि हा टाकल्याच्या नंतर अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड तयार होतो. काय होतो बेटा, अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. म्हणजे कसा, CH3, त्याच्यानंतर CH2, त्याच्यानंतर काय बेटा CH डबल बॉन्ड CH, त्याच्यानंतर काय आहे CH2 C डबल बॉन्ड OH. याला म्हणतो बेटा काय बेटा, अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड. बघा काहीच चेंज झालं नाही, फक्त इथला N निघून गेलाय, C डबल बॉन्ड OH आला बेटा डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड टाकल्याच्या नंतर. म्हणजेच लक्षात घ्या या ठिकाणी जो तयार झालाय तो झाला बेटा Hex3ENAl. चेक करा 1 2 3 4 5 आणि हे काय आहे 6. याला म्हणायचं Hex3ENAl. 3 नंबरला काय तुमचा डबल बॉन्ड आहे. आणि कोणता ऑप्शन आहे बेटा, C नंबरचा ऑप्शन काय तुमचं करेक्ट आहे. अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड काय व्हायला तयार व्हायला. ओके चालतंय बेटा. त्याच्यानंतर आयडेंटिफाय बी इन द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिएक्शन. तर बी शोधायचा आहे. 2025 ला हा क्वेश्चन आलेला आहे बेटा. कुठे आलेला बेटा, 2025 ला. आयडेंटिफाय बी. ओके, आता मला सांगा कशा पद्धतीने रिएक्शन होईल. ही रिएक्शन होत असताना काय होतं चेक करूया आपण बेटा, कशा पद्धतीने रिएक्शन होईल. आता मला सांगा हा ऍसिटिक ऍसिड आहे. आता ऍसिटिक ऍसिड आहे बेटा CH3 आहे. त्याच्यानंतर काय करता येईल आपल्याला, C डबल बॉन्ड OOH आहे. हा कोण आहे, C डबल बॉन्ड OOH आहे. त्याच्यानंतर इथं काय घेतला, थायोनिल क्लोराईड घेतलाय. थायोनिल क्लोराईड घेतल्यानंतर इथं काय होईल बेटा, S डबल बॉन्ड O आणि इथं काय आहे Cl आहे. आता इथं काय टाकायचं, पिरिडीन टाकायचा आहे. आणि याच्यापासून जो तयार होणार आहे तो असा चेक करा C. आता चेक करा बेटा, इथला H आणि Cl मायनस SCl निघून जाणार आहे. आणि इथला बघा O आणि SO2
म्हणजे SO2 निघून जाणार आहे. दोघं जण तर निघून गेले आणि दोघं बी गॅसच्या स्वरूपात असतात बेटा. कशाच्या स्वरूपात असतात? गॅसच्या स्वरूपात असतात. ओके, राहिला काय तुमच्याकडे आता इथे लक्षात घ्या, हा Cl आणि हा CH3C डबल बॉन्ड म्हणजेच काय CH3C डबल बॉन्ड O काय राहिला बेटा? Cl राहिला. ओके, तर अशा पद्धतीने हा काय झाला तुमचा? तयार झाला. आता तयार झाल्याच्या नंतर काय होत असतं बेटा? लक्षात घ्या. आता बघा इथं काय घेतलं तुमचा अमोनिया म्हणजे काय प्लस NH2 आहे बेटा. हा कोण आहे तुमचा? अमोनिया आहे. आता काय होत असतं या ठिकाणचा HCl मॉलिक्यूल निघून जातो आणि इथून जो तयार होणार आहे तो काय CH3C डबल बॉन्ड O NH2 CH3C डबल बॉन्ड O NH2 तयार होतो. याला ऍसिटा अमाइड म्हणत असतो बेटा. आपण काय म्हणतो? ऍसिटा अमाइड. किती सोपी रिॲक्शन आहे. मग याच्यामध्ये उत्तर पहा ऍसिटा अमाइड कुठे आहे? डी नंबरचा ऑप्शन काय करेक्ट आहे? कोण आहे तो? ऍसिटा अमाइड आहे. किती सोपा आहे बेटा. मग अशा पद्धतीनं हा झाला तुमचा बी नंबरचा ऑप्शन. काय झालं? बी तुमचा काय झाला? बी तयार झाला. हा तुमचा ए तयार झाला आणि उत्तर आहे ऍसिटा अमाइड. ओके, चालतंय. थँक्स. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे काय बेटा? थँक्स. ओके, हे सर्व क्वेश्चन काय आहेत? प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. सर्वांनी व्यवस्थित बघा, व्यवस्थित रिवाइज करा. खूप फायदा होणार आहे बेटा. आणि सर्वांना जय महाराष्ट्र.